दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं पल्लवी कैदेत अडकलेली आहे. आशा आणि नानांना जुगनू सांगतो की घराबाहेर एक माणूस घरावर पाळत ठेवतो आहे. सकाळी आशा आणि नाना पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतात आणि पाहतात की एक माणूस त्यांच्यावर पाळत ठेवून आहे, पण आता जुगनू त्या माणसावर पाळत ठेवतो आहे. नाना आशा समवेत पोलीस स्टेशनजवळ पोहोचतात आणि तेव्हाच फोन येतो. फोनवर बिरजू धमकी देतो की जर पुरावे पोलिसांच्या हवाली केले गेले तर पल्लवीला मारून टाकण्यात येईल. नाना आशा आणि गायत्री बरोबर घरी परत येतात. आता ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की सगळ्यात मोठा गुन्हेगार योगेश्वर आहे. आता पुढे माझं खरं रूप, माझं रहस्य समजून घेऊन पल्लवीनं खूप मोठी चूक केली आहे. स्वतःच आपल्या जीवाची दुश्मन बनली आहे. तिला हे माहित नव्हतं का जो माझं खरं रूप जाणून घेण्याचा प्रयत्न करतो जास्त दिवस या जगात जिवंत नाही राहू शकत. सुंदर वर्मा माझं खरं रूप जाणून घ्यायचा प्रयत्न करत होता, घालवून दिला त्याला या जगातून. आता पल्लवीची पाळी आहे. ते लोक घरी पोहोचत असतील, मला सुद्धा पल्लवीजवळ जावं लागेल. ठीक आहे, पल्लवीचं त्यांच्याशी बोलणं करून दे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, चुकून सुद्धा पल्लवीनं त्यांना माझ्याबद्दल सांगता कामा नये. मी या गोष्टीची पूर्ण काळजी घेईन भाईजी. फर्स्ट क्लास बिरजू, तू खूप चांगलं काम करतोय. या येळेला जी टीम बनवीन ना त्याचा सरदार तू हो. मी तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकणार आहे. ठीक आहे भाईजी, मी निघतो आता. जात. मला काहीतरी केलंच पाहिजे. मी असा अनर्थ नाही होऊ देणार. मला सुद्धा बिरजूच्या मागं जावंच लागेल. मी मागच्या दरवाजाने बाहेर पडते. विजय, मला काहीच समजत नाहीये. मम्मी विचित्र झालीये. नेहमी उदास असते, रडत बसते सारखी. काल ती एकटीच बसून रडत होती आणि जेव्हा मी विचारलं तेव्हा तिने मला सांगितलंही नाही. हे तर देवाचे लाख लाख उपकार आहे दीदी की मम्मीला जास्त कुठे लागलं नाही आणि एवढ्या वरच्या जिन्यावरून पडल्यानंतर सुद्धा मम्मी सही सलामत आहे. पण हे सगळं झालंच कसं दीदी? कमीत कमी तू तरी मम्मीची काळजी घ्यायला पाहिजे होतीस. विजय, मी आणि पप्पा तर हॉलमध्ये होतो, मम्मी आपल्या खोलीत होती. कळलंच नाही मम्मी खोलीतून बाहेर येऊन कधी जिन्यापर्यंत आली. आम्हाला तर कळलं सुद्धा नाही. आणि नेहमी मम्मी मला हाक मारते, पण माहित नाही काल तिला काय झालं होतं. मम्मी बरोबर पण हे सगळं काय होतंय दीदी, मला तर काहीच समजत नाहीये. विजय, तिकडे आशा आणि नाना पण अस्वस्थ असतील. तू त्यांना फोन करून सांगून टाक की मम्मी आता ठीक आहे. यु नो दीदी, मला एका गोष्टीचं आश्चर्यच वाटतंय की हे माहीत असताना सुद्धा की मम्मी सोबत एक दुर्घटना झालेली आहे. मम्मी जिन्यावरून खाली पडली
आशाने एक वेळा फोन सुद्धा करून नाही विचारलं की आता मम्मी कशी आहे. होऊ शकतं की आशाने फोन केला असावा आणि नेटवर्कमुळे फोन लागला नसेल. कधी कधी नेटवर्कमुळे फोन नाही लागत. अरे एकदा तूच फोन करून टाक ना. हॅलो. हॅलो आशा, नाना कुठे आहेत? विजय, नानू इथेच आहेत. तू आधी सांग की मम्मीची तब्येत कशी आहे. हो ती आता ठीक आहे. डोक्याला मार लागलाय पण दुखापत खूप जास्त नाहीये. अच्छा, डॉक्टरांनी काय सांगितलं? डॉक्टरांनी सांगितलं की तिला 2-3 दिवसात परत घरी घेऊन जाऊ शकता. परमेश्वराचे खूप खूप उपकार आहेत. आम्ही सगळीकडे मम्मीच्या तब्येतीमुळे सुद्धा खूपच अस्वस्थ झालो होतो. का? तिकडे कोणी दुसरंही आजारी आहे का? नाही विजय, पण का? तर मग तू असं का म्हणालीस आता की मम्मीच्या तब्येतीमुळे सुद्धा तुम्ही अस्वस्थ आहात? नाही विजय, इकडे सगळं ठीक आहे. ठीक आहे, स्वतःची काळजी घे. आणि हो, मम्मीशी सुद्धा एकदा फोनवरून बोलून घे. हां, बोलते मी. बाय. बाय. बाबा, दिवस संपून रात्र झाली आणि अजूनपर्यंत त्यांचा फोन नाही आला. जर त्यांना पुरावेच हवे असेल तर ते पल्लवी ताईशी आपलं बोलणं का नाही करू देते? हा भाईजी ना सैतान आहे, सैतान. आणि सैतानना आपलं रहस्य कधी बी उघडकीला येऊ नये असंच पाहतो. सुंदरनं बी मला वाटतं त्याचं रहस्य ओळखलं होतं, म्हणूनच त्यानं सुंदरला मारून टाकलं. मालक, कदाचित पल्लवीला पण त्याचं रहस्य कळलं नसेल ना. जुगनू, याच गोष्टीची भीती तर मला सुद्धा आहे. अजूनपर्यंत त्या लोकांचा फोन नाही आलाय. कदाचित असं तर नाही की त्या लोकांनी पल्लवी ताईला नाही, ते पल्लवीचं काहीच बरं वाईट नाही करणार, अजिबात नाही करणार. आणि जर असं झालंच तर मी त्या भाईजीला जिवंत नाही सोडणार. मालक, खरंच त्या रात्री तुम्ही लोकांनी पल्लवी ताईचं बोलणं ऐकून घेतलं असतं तर कमीत कमी त्यांना बोलण्याची संधी मिळाली असती. नानू, मोठी मम्मी कुठे आहे? बेटा, ती कदाचित आत आहे. या सगळ्या घटनांमुळे ती खूपच घाबरून गेली. तू जाऊन समजाव ना तिला जरा. नानू, तुम्हाला तर माहिती आहे ना, मोठी मम्मी पल्लवीवर खूप प्रेम करते. ती तर मम्मींना सुद्धा वेडवाकडं बोलली. जिकडे तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तिच्या आनंदाचा प्रश्न आहे, मोठी मम्मीला तिच्या बाबतीत हे सहन होत नाहीये. बेटा, गायत्रीला पण समजावावं लागेल ना. अस्वस्थ तर आपण सुद्धा आहोत, पण त्यांच्या फोनची वाट तर पाहावीच लागेल ना. नानू, विजयचा फोन आला होता. म्हणत होता की मम्मी अजून सुद्धा हॉस्पिटलमध्ये आहेत, पण आता थोड्या बेटर आहेत. चला, नशीब आहे त्यांनी विजयला परत तर बोलावून घेतलं. आणि राहिली गोष्ट तब्येतीची, तर त्यांची तब्येत ठीक आहे हे ऐकून मला सुद्धा बरं वाटतंय. कधीपर्यंत वाट पाहायची? अजूनही त्यांचा फोन नाही आला. जुगनू काका, त्यांचा फोन येईल, जरूर येईल. मलाच तर फक्त या गोष्टीची भीती वाटते की त्यांनी नाही जुगनू काका, जर पल्लवी सुरक्षित नसती तर तो तिच्याशी बोलणं करून देण्याबद्दल कधी बोललाच नसता. अशा परिस्थितीत आपल्याला थांबवण्यासाठी एखादा दुसरा मार्ग अवलंबला असता. नानू, जेव्हा आपण पोलीस स्टेशनमध्ये चाललो होतो, आपल्यासोबत कोणीही नव्हतं. त्यांना हवं तर आपल्यावर हल्ला करून पुरावे मागण्याचा प्रयत्न करू शकले असते ते, पण त्यांनी असं काही सुद्धा केलं नाही. कारण की त्यांना माहिती होतं की पल्लवी त्यांच्या कैदेमध्ये, आणि ते पल्लवीच्या मदतीने आपल्याकडे पुरावे मागूच शकतात. दिवस संपून रात्र झाली म्हणजे नानू, ह्याचा अर्थ असा होतो की त्यांनी पल्लवीला एखाद्या अशा जागेवर ठेवलंय जिथे रात्रीचंच जाणं सुरक्षित असेल. हो बेटा, वाट पाहूया आपण. त्यांचा फोन येणार म्हणजे येणारच. एकदा मला कळू दे फक्त की त्या लोकांनी त्यांनी पल्लवीला कुठं लपवून ठेवलंय. मी माझा जीव बी देऊन पल्लवीला घेऊन येईन इकडं. जुगनू, मी तुझ्या भावना समजू शकतो रे,
पल्लवीचा शोध लागेल, लवकरच शोध लागेल. भाईजींच्या खऱ्या रूपाबद्दल कळल्यानंतर सुद्धा तू अजूनपर्यंत जिवंत आहेस. खूप चांगलं नशीब घेऊन आलेली आहेस तू. चला, तुझा ईश्वराने लिहिलेल्या नशिबावर विश्वास तर बसला. तुला हे कधी समजणार की नशीब ईश्वर लिहितो, तुझे भाईजी नाही लिहत. पण आता तुझ्या भाईजीला स्वतःच्या नशिबाचाच खूप जास्त विचार करावा लागणार आहे. ज्याप्रमाणे नशीब समजणं कठीण असतं, त्याचप्रमाणे तुझ्याकरता भाईजीला सुद्धा समजणं लय कठीण आहे. मी तुझ्याच आशेशी तुझं बोलणं करून देणार आहे. ते लोक अस्वस्थ आहेत, घाबरलेले आहेत. त्यांना वाटतंय की कदाचित तुला या जगातून नाहीशी तर नाही केली. आशाला फक्त तुझा आवाज ऐकवायचा आहे. तिला भाईजींबद्दल काही सांगायचा प्रयत्न केलास तर तू तर मरशीलच, पण तिकडं आशा आणि तुझ्या नानांना सुद्धा या जगातून वर पाठवलं जाईल. हॅलो, तुला पल्लवीचा आवाज ऐकायचा होता ना? हे ऐक मग. हॅलो हॅलो आशा. पल्लवी, पल्लवी कशी आहेस तू? आशा, मी तुला सांग. आता तर पल्लवीचा आवाज ऐकल्यानंतर तुझा विश्वास बसला की पल्लवी अजूनपर्यंत ठीक आहे. नाही, मला तिच्या तोंडून ऐकायचंय. तिला फोन दे, मी स्वतः तिला विचारेन ती कशी आहे. बोल. पल्लवी, मी जे काही विचारीन त्याचं हो किंवा नाही मध्येच उत्तर दे. या पूर्ण टोळीचा सरदार भाईजी आहे ना? हो 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 आशा, हो. आणि तुला सगळं खरं खरं कळलं होतं म्हणून तुला किडनॅप केलेलं आहे ना? हो हो आशा, मी ठीक आहे. आता तर तू नीट ऐकलंस ना? तुझी पल्लवी अजूनपर्यंत ठीक आहे. हो, ऐकलंय मी. आता नीट ऐक. ते सगळे पुरावे तयार ठेव, नाहीतर मग असं नको व्हायला की हा पल्लवीचा आवाज तुला नंतर कधीच ऐकायला मिळणार नाही. हे बघ, तू मला धमक्या देऊ नकोस. सांगितलं ना आम्ही तुला पुरावे देऊन टाकू म्हणून. पुरावे तयार ठेव मग. हो, तू पल्लवीला आमच्या स्वाधीन करायचंस आणि आम्ही पुरावे तुझ्या स्वाधीन करू. नाही, कदापि नाही. आधी तू आम्हाला पुरावे द्यायचे, म्हणजे आम्ही पाहू शकू की ते पुरावे काय आहेत आणि कसे आहेत. त्याच्या 2 तासांनंतर पल्लवीला घरापर्यंत पोहोचवण्यात येईल. पण मी तुझ्यावर भरोसा कसा ठेवू की पुरावा मिळाल्यानंतर तू पल्लवीला सोडून देशील? विश्वास ठेवण्याशिवाय तुला पर्यायच काय? आणि विश्वास तर तुला ठेवावाच लागेल. चल, ठेव आता फोन. पण माझं म्हणणं, आता तू आरामात राह इकडं. ऐक जरा, तू तर खूपच हुशार आहेस. तू तर मला आशाला काहीच सांगायची संधीही नाही दिलीस. तो तर मी आहेच. आमच्या भाईजींनी उगाच नाही ठेवलंय मला. मूर्ख कुठला. नानू, पल्लवीला योगेश्वरचं खरं रूप काय ते समजलं होतं, म्हणूनच तिला किडनॅप केलं गेलं. आपण पुराव्यांचं नाटक तर केलं, पण खरं तर हेच आहे की आपल्याकडे कुठलाच ठोस पुरावा नाहीये ज्यामुळे गुलशनला शिक्षा मिळू शकेल. आणि जर आपण त्यांना एकही पुरावा नाही दिला तर मग असं सुद्धा होऊ शकतं की ते लोक पल्लवीला जीवानीशी मारून टाकतील. बेटा, पल्लवीचा शोध घेण्यासाठी हे करणं हा आपला नाईलाजच होता. एक गोष्ट तर स्पष्टपणे लक्षात घ्यायला हवी नानू, की ते लोक पल्लवीला सहजासहजी नाही सोडणार. नाही बेटा, आपण असं काहीही होऊ द्यायचं नाही. पल्लवीला काहीच नाही होणार. नानू, जर आपल्याला पल्लवीला वाचवायचं असेल तर दुसरा कुठला तरी मार्ग शोधावा लागेल. हा, तिला वाचवण्याचा एखादा वेगळा मार्ग शोधा बघा तुम्ही. आता आपण आणखी वाट नाही पाहू शकत की त्या लोकांचा फोन येईल आणि आपण सगळे पुरावे त्यांचे स्वाधीन करून पल्लवीला त्यांच्या तावडीतून सोडवू. नानू, आपल्याला दुसराच मार्ग शोधावा लागेल. पल्लवीचं अपहरण झाल्याचं ऐकल्यापासून तर
बाईसाहेब एकदम हताश निराश होऊन बसले. त्यांच्या मनात ही गोष्ट पक्की बसली की तो योगेश्वर त्याला जिवंत सोडतच नाही ज्याला त्याचं रहस्य कळतं बघा. आता बाईसाहेबांना कोण समजावणार? तू त्रास करून घेऊ नको जुगनू, मी गायत्रीला समजावतो. बरोबर बोलतायत ते नानू. मोठी मम्मी आणि मी दोघींनी पल्लवीला परत येताना पाहिलं होतं. तिचा घाबरलेला चेहरा पण पाहिला होता. तेव्हा तिला योगेश्वरचं खरं रूप समजलं होतं. पण खरं तर हे नानू की योगेश्वर त्याचं खरं रूप ज्यांना कळतं त्यांना जिवंत नाही सोडत. काय झालं? तू तिचं बोलणं करून दिलंस? हो, मी तिचं बोलणं करून दिलं. पण तरी आपल्याला सावधानतेनं पावलं उचलायला पाहिजेत. कारण ती आशा एखादी सामान्य मुलगी नाहीये, तर ती एक वकील आहे. होय बिरजू, तू बरोबर बोलतोय. आशा एक क्रिमिनल लॉयर आहे. गुन्हेगारांना ती खूप चांगली ओळखून असते. गुन्हा आणि गुन्हा करण्याच्या सगळ्या पद्धती तिला चांगल्याच माहिती असतात. याचीच तर मला भीती वाटते भाईजी. म्हणजे असं नको व्हायला की तिनं आपल्याला खरे पुरावे देण्याऐवजी नकली पुरावे द्यावेत. शिवाय होऊ शकतं ते पुरावे देणार पण नाही. बिरजू, आतापर्यंत आशाबद्दल जे मी ऐकलेलं आहे त्याच्यानुसार आशा एक न्याय आणि कायद्याला धरून चालणारी पोरगी. घाबरत नाही ती कुणाला पण. आणि जर ती आपला डाव साधण्यात यशस्वी झाली बिरजू, तर आपल्यासाठी मोठी अडचण उभी करू शकते. मोठी अडचण. आपल्याला सगळं नीट पाहून आणि समजून वागावं लागेल की ते पुरावे काय आणि कसले आहेत, ज्याच्या आधाराने गुलशनला शिक्षा होईल. रेखा ही भाग्याची, आपल्याला सगळं नीट पाहून आणि समजून वागावं लागेल की ते पुरावे काय आणि कसले आहेत, ज्याच्या आधारानं गुलशनला शिक्षा होऊ शकते. तू आशाशी बोललास का? काय म्हणाली ती? ती काय म्हणणार? मी तिला साफ सांगितलंय, आधी मला पुरावे पाहिजेत, त्याच्या नंतरच आम्ही पल्लवीला सोडून देऊ शकू. आणि तिला आपलं म्हणणं ऐकावंच लागणार आहे. कारण की आशा आणि तिचे नाना पल्लवीच्या जीवाला असलेला धोका पत्करू नाही शकत. पुरावे तर कुठल्या बी किमतीवर मिळवावे लागतील बिरजू, कुठल्या बी किमतीवर. पुरावे मिळाले की पल्लवीला मारायचं. आणि पुरावे देण्यामध्ये आशाने कुठल्याही प्रकारचा दगाफटका केला तर सगळ्यांना मारायचं. ह्याच गावात त्यांची चिता जळणार आहे. गावातून परत आल्यानंतर सुहासिनी ज्या प्रकारे अस्वस्थ राहू लागली होती, मला वाटतंय की गावात काही ना काही प्रॉब्लेम नक्कीच झालेला असणार. पण जर तिकडे एखादा प्रॉब्लेम झाला असताच तर तू मला नक्कीच सांगितलं असतंस. तिकडे असा तर कोणताही खास प्रॉब्लेम नव्हताच पप्पा. पण माहित नाही काय झालं होतं की मला तिकडचं वातावरण खूपच विचित्र वाटत होतं. विचित्र? विचित्र काय वाटलं? म्हणजे दीदी, जेव्हा मी तिकडे पोहोचलो तेव्हा मी विचार केला होता की मला बघून आशा खूप खुश होईल, मला बघून सर्वच जण खूप खुश होतील. पण मला असं वाटलं की मला बघून तिकडे कोणाला काही खास आनंद झालेला नाही. हे काय बोलतोयस तू बाळा? ते तुझी पत्नी आहे. बाबा तिकडे आहेत, गायत्री तिकडे आहे. खरं म्हणजे तुझ्या तिकडे जाण्याने आपली मान ताठ झालेली आहे. नाहीतर लोक हेच बोलले असते की विजय एकदा सुद्धा आपल्या पत्नीला बघायला सुद्धा आला नाही. तुम्ही अगदी बरोबर बोलता आहात पप्पा. आणि मी सुद्धा तर हाच विचार करून तिकडे गेलो होतो. पण मला तिकडे कोणाच्याही चेहऱ्यावर जरा सुद्धा आनंद नाही दिसला. उलट मला तर सगळ्यांचे चेहरे दुःखी आणि अस्वस्थच दिसले. असं कसं होऊ शकतं विजय? तुला बघितल्यावर ते दुःखी किंवा अस्वस्थ कशासाठी होतील? मी सुद्धा हाच विचार करून अस्वस्थ होतो दीदी. पण त्याच रात्री नाना आणि आशाने त्या संपूर्ण टोळीला अटक करून दिली होती जी मुलींची तस्करी करायची. आणि मला वाटलं की कदाचित मीच चुकीच्या वेळेवर गावात जाऊन पोहोचलोय. आणि मग पप्पा, आपण जिथे कुठे जातो तिथे जायच्या अगोदर एकदा तिकडे कळवलं तर पाहिजेच ना. आणि बघा ना, मी तर न सांगता जाऊन पोहोचलो. बाळा, कुठल्या नातेवाईकाला भेटायला थोडाच गेला होतास तू? तू तर आपल्या पत्नीला भेटायला गेला होतास, आपल्या गावी गेला होतास, आपल्या घरी गेला होतास.
तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पप्पा, पण तरीही मला वाटतं की गावाला जाण्याआधी मी एकदा फोन करून कळवायलाच पाहिजे होतं. आणि योगायोग पहा ना, जोपर्यंत मी तिकडे होतो पल्लवी कुठल्या मैत्रिणीच्या घरी गेलेली होती. मी तिकडे असेपर्यंत पल्लवी कधी परत आलीच नाही. मुळीच हरकत नाही बाळा. त्या लोकांचं स्वतःचं आयुष्य आहे, त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू दे. आपल्यासाठी तर हेच उपकार खूप आहेत की आशाची देखभाल करण्यासाठी पल्लवी तिकडे थांबलेली आहे. रिद्धिमा, आपल्या मम्मीसाठी टिफिन तयार करून ठेव, मी घेऊन जाईन तो. नाही नाही पप्पा, तुम्ही आराम करा. मी हॉस्पिटलला टिफिन घेऊन जाईन आणि मम्मीला जेवायला घालून मग परत येईन. बाळा, 1-2 दिवसांचाच तर प्रश्न आहे, त्यानंतर तर सुहासिनी घरी परत येईलच. जुगनू काका, जुगनू काका, वय. नानू कुठे? ते तर बाईसाहेबांजवळ आहेत, त्यांना समजावत आहेत. जुगनू काका, जशी जशी वेळ पुढे जाते मला वाटतं पल्लवीला आणखीनच अडचणीत टाकते. मला तर असं वाटतंय ना की योगेश्वरच्या घरी जावं आणि त्याला फरफटत बाहेर आणावं आणि पूर्ण गावकऱ्यांना सांगावं की तो किती मोठा शैतान आहे ते. नाही जुगनू काका, ही वेळ शक्तीने काम साध्य करण्याची नाहीये, तर युक्तीने संधी साधण्याची आहे. पहिल्यांदा आपल्याला असा एखादा प्लॅन बनवावा लागेल ज्यामुळे आपल्याला ह्याचा शोध लागेल की त्यांनी पल्लवीला कुठे ठेवलंय, म्हणजे आपण पल्लवीपर्यंत पोहोचू शकू. पण कसं कसं पोचता येईल आपल्याला? रेखा ही भाग्याची. ज्यामुळे आपल्याला ह्याचा शोध लागेल की त्यांनी पल्लवीला कुठे ठेवलंय, म्हणजे आपण पल्लवीपर्यंत पोहोचू शकू. पण कसं कसं पोचता येईल आपल्याला? जुगनू काका, योगेश्वरचा खास माणूस बिरजू आहे ना. वय योगेश्वरला नाही माहिती की आपल्याला त्याच्यावर संशय आहे. जर आपण त्याच्यावर पाळत ठेवली तर कदाचित आपल्याला कळेलही की त्या लोकांनी पल्लवीला कुठे ठेवलंय. हा मार्ग अगदी ठीक आहे बघा. आपण सगळ्यांनी खोटी बातमी पसरवायची, जी ऐकून ते लोक पल्लवीकडे पळत जातील आणि आपण त्यांच्या मागोमाग पल्लवीपर्यंत जाऊन पोहोचू. तुम्ही बरोबर बोलताय जुगनू काका, मी सुद्धा असाच विचार करत होते. तुमच्या नजरेत कोणी असा माणूस आहे जो आपल्या सांगण्यावरून काम करू शकेल, जो ह्याच गावात राहणारा असेल पण आपण जे सांगू ते करेल? अगं एक कशाला अनेक मिळतील असे. मी आता लगेच पाहतो एखाद्या माणसाला. योगेश्वरच्या घरावर पाळत ठेवण्याचा बंदोबस्त करूनच टाकतो बघ मी आता. आशा बेटा, ही गायत्री कुठे आहे? ती आपल्या खोलीमध्ये असेल. ती खोलीमध्ये नाहीये. मी तिला समजावायला तिच्या खोलीमध्ये गेलो होतो, पण ती खोलीमध्ये नाही. ती कुठेतरी गेली आहे बेटा. तुम्ही काय बोलता नानू? ती वारंवार योगेश्वरचं नाव घेत होती, म्हणत होती की तो पल्लवीला मारून टाकेल. म्हणजे असं तर नाही ना की ती योगेश्वरच्या वाड्यावर गेली असेल? योगेश्वरच्या हवेलीवर गेली असेल ती. पण गायत्री असं कशासाठी करेल? एवढा मोठा धोका का पत्करेल ती? काय झालंय? आजकाल मी बघतोय खूपच उदास ना अस्वस्थ असतेस तू. अस्वस्थ तर तुम्ही सुद्धा असतात ना. मी तर किती वेळा विचारले तुम्हाला की तुम्हाला कसला त्रास आहे, पण तुम्ही अजिबात नाही सांगितलं. सांगून सुद्धा काय फायदा? तू माझा त्रास दूर नाही करू शकत ना. बस. नमस्कार. नमस्कार. तुम्ही यावेळी इकडं? मी तुला भेटायला आली आहे आणि बोलणं एवढं महत्वाचं आहे की वेळ घालवणं बरोबर नाही वाटलं मला. विचार केला आज तुझ्याशी बोलूनच घेते एकदाच. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला माझ्याशी करायची? मी पल्लवीचा पत्ता विचारायला आले तुला. मला तुला विचारायचंय की तू पल्लवीला कुठे लपवून ठेवलंयस. हे काय बरळताय तुम्ही? बरळत मी नाही, तू बरळतोयस. मला विचारायचंय तुला की पल्लवी कुठे आहे. सांग, कुठे लपवून ठेवलंयस तू तिला? मला चांगलंच माहितीये पल्लवीचं अपहरण कुणी दुसऱ्याने नाही, तूच केलेलं आहेस. तूच. तुम्ही माझ्यावर आळ घेतात. तुम्हाला माहितीये का मला या गावात किती मान आहे? सगळा मान धुळीत मिळून जाईल जर मी तोंड उघडला तर. योगेश्वर, कशाला माझं तोंड उघडायला लावतोस मला?
आणि त्याच्या ह्याच रागाचा आपल्याला फायदा उचलायचा आहे. ते म्हणतात ना, रागामध्ये माणूस विचार करण्याची शक्ती हरवून बसतो. तर मग बास, त्याच्या ह्याच अवस्थेचा आपण फायदा घ्यायचा. तर मग तुला करायचं काय नेमका? या सगळ्यांच्या आयुष्याची या शेवटची रात्र असेल. हॅलो, बिरजू भाऊ, पल्लवी पळून गेली. काय? पल्लवी पळाली?